ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्। श्रीराम जय जय राम। राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम। श्रीराम जय
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य कैसा नमस्कार माझे सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदली साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. यानंतर राऊतजी ओंकार साधना प्राणायाम साधना घेतील. त्यानंतर सलीलजी मनोबोधक निरूपण करतील. मग सौ सुजाता मालशया रामरक्षेचं पठण करतील. त्यानंतर डॉक्टर साहेब तत्वार्थ रामायण या ग्रंथावर त्यांचं निरूपण पुढे सुरू ठेवतील. आणि शेवटी संपराताई परेरा या आत्मषटक घेतील. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. जर खुर्चीत बसला असेल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो स्टॉप. आपण आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या प्लीज फॉलो करा.
एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, पूरक. Hold breath, अंतकुंभक. Hold 1, 2, 3. रेचक. Slow breathe out. स्टॉप. हा एक राऊंड झालाय. आपण आणखीन 2 राऊंड करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक आणि ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूरक. Deep breathe in. Hold breath. अंतकुंभक. Hold 1, 2, 3. रेचक. Slow breathe out. एक शेवटचा राऊंड करूया. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, पूरक. Hold breath. अंतकुंभक. Hold 1, 2, 3. Slow breathe out. रेचक. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. 5 ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी ओंकार जास्तीचा मकार जास्त केलेला कधीही चांगला. सुरू करूया. जो ओंकार आहे हा घंटा नादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखनाद सारखा गंभीर असावा. ओके, सुरू करूयात. एक्झेल. दर्शनयुक्त पूरक. पूरक. पूरक.
शांत, शांत, शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल दर्शन पूरक. पूरक. ध्वनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हातांनी चेहरा कप करा. हरि ओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातले 14, 15 आणि 16 हे 3 श्लोक पण ते मृत्यूवरचे आहेत, म्हणून ते आपण एकत्रच म्हणूया आणि एकत्र त्याचे विवेचन करायचा प्रयत्न आहे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निवाला. महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. श्रीराम मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. श्रीराम मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मागच्या सत्रात आपण जिथे थांबलो होतो
त्याचा थोडासा सारांश शेवटचा बघूया की आपण असं म्हटलं होतं की कोणी या जगात हा कायमचा राहायला आलेला नाहीये, कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. आपण पाहुणे आहोत या पृथ्वीवरचे. आणि आपण कुणाकडे पाहुणे म्हणून गेल्यानंतर कसे राहतो, तर एका कोपऱ्यामध्ये आपली एक बॅग ठेवतो, जे लागेल तेवढंच सामान काढतो, ते तिथेच अवतीभोवती ठेवतो. त्यांनी जरी स्वतंत्र खोली दिली असली, कपाट दिलं असलं, तरी आपण आपलं साहित्य त्या बॅगेजवळच ठेवतो. त्याचं कारण, ते कधी भरायला लागली तर, कधी वेळ येईल माहिती नाही, म्हणून तिथल्या तिथं ते ठेवतो. तर हे जसं आहे, तसं मी माझ्या जीवनात जी बॅग घेऊन आलेलो आहे, त्या बॅगेच्या ब्रँडला आपण नाव दिलं होतं प्रारब्ध कर्म. बरं, मी जे बॅगेमध्ये हे घेऊन आलेलो आहे, तेवढं साहित्य माझ्या घरामध्ये नसतं. घरी अजून खूप काही काही असतं, पण ते काय आपण सगळं नेत नाही. ते कुठे कुठे लागेल तिथं ते आपण घेऊन जात असतो. घरात साहित्य आहे, पुष्कळ आहे, आणि त्या साहित्याचं नाव हे संचित कर्म आहे. आणि आता मी इथे आल्यानंतर अनेक गोष्टी मला मिळतात आणि त्याही बॅगेत भरून मी पुढे घेऊन जातो. त्याचं नाव हे क्रियमाण कर्म आहे. त्यातलं आता वापरायला आणलं ते प्रारब्ध कर्म आहे. आता त्याचा उल्लेख समर्थ या 14व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत करतात की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. आता मी जो इथे आलो आहे, तो कुठल्या योगाने मी इथं आलो आहे? माझी ही आई, हे माझे वडील, माझ्या शरीराचा वर्ण हा असा, माझ्या जीवनाचं कर्तव्य हे आहे, मी या प्रकारे पोट भरेन, या प्रकारचे मला सुखदुःखाचे जीवनात भोग येतील, या प्रकारे मी या देशामध्ये राहीन, मला अमुक अमुक आजार होतील, या प्रकारे माझ्या जीवनामध्ये सुबत्ता असेल, माझे असे असे अपमान होतील, मी असा लोकांशी वागेन, इत्यादी जो प्रदीर्घ तपशील आहे, हा कधी फ्रेम केला गेलाय, हा कधी चॉकआउट केला गेलाय, कधी लिहिला गेला, तर त्याचं वर्णन तो गेल्या जन्मी लिहिला गेलेला आहे. गेल्या एका जन्मात लिहिला गेला असं समजायचं कारण नाहीये, कारण कुठल्या जन्माचं कुठलं कर्म आत्ता मॅच्युअर झालं आहे आणि ते मला आत्ता फळ देतंय, याचा तपशील हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे असं दिसतं. कारण एकाच प्रकारे अगदी प्रतिकूल भोग आणि त्याला अनुकूल भोग असे दोन्ही प्राप्त होत असतात. क्षणात सुख आहे तर क्षणात दुःख आहे. त्यामुळे आताच माझं हे कर्म हे फळ का देतंय, तर ते म्हणतात ना की गॉड नोज असं म्हणतात कधी कधी बोलता बोलता, गॉड नोज. त्याचं कारण ते देवालाच माहिती, ते आपल्याला माहिती नाहीये. महाभारतातल्या युद्धानंतर धृतराष्ट्राने भगवान गोपालकृष्णांना प्रश्न विचारला, की आपण हे ऐकलेली आहे छोटीशी कथा डॉक्टर साहेबांकडनं, प्रसंग ऐकलेला आहे. धृतराष्ट्र गोपालकृष्णांना प्रश्न विचारतात की आता मी राजा राहिलेलो नाहीये, राजा झाला युधिष्ठिर, सगळी मंडळी समोर आहेत, आणि अत्यंत दुःखी असणारा तो धृतराष्ट्र, ही 100च्या 100 मुलं त्याची ही मृत्युमुखी पडली हो. आणि आपल्या मुलाला खरचटलं तर आपल्याला किती वाईट वाटतं, नातवाला काही लागलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. अशी 100 मुलं आणि त्यांची मुलं ही सगळी युद्धात मारली गेली. दुःशासनाचा मुलगा दौशासनी, तो पण या युद्धात मारला गेला. काय त्या आजोबांना, त्या बापाला काय दुःख झालं असेल, त्याचा विचार न केलेलाच बरा. तर असो, तो कृष्णाला विचारतोय की कृष्ण, माझ्या कुठल्या दुःखाचं हे फळ आहे रे, मी किती वाईट वागलो असेल. कारण या जगात वाट्याला येणारी जी सर्व सुख किंवा दुःख ही आपल्या कर्माची फळं असतात. माझी सगळी मुलं माझ्या डोळ्यासमोर गेली, किती दुःख आहे, या दुःखाला अंत नाही कृष्णा, याचं कारण तुम्हाला सांगू शकशील का, याचा कार्यकारण भाव सांगतोस का, असा त्याचा अर्थ आहे. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप ही सांगतोस का. कृष्ण म्हणाला सांगतो. आणि कृष्णानं याच्यासमोर एक स्क्रीन तयार केला, आपल्या योग सामर्थ्याने एक स्क्रीन तयार केला आणि तो प्रसंगच दाखवतो. म्हणाले, कुठल्या तरी एका जन्मी धृतराष्ट्र आणि गांधारी या दोघांनी एक मोठंच्या मोठं झाड पेटवलं आणि त्यावर जी घरटी होती त्या घरट्यांमध्ये अनेक पिल्लं होती. अशी 100 पिल्लं होती. ती पिल्लं उडू शकली नाहीत. त्यांचे आई वडील उडाले, पण ते सुद्धा धड सगळेच सुस्थितीत तिथून बाहेर पडू शकले नाही. त्यातल्या काही जण हे आगीमुळे आंधळे झाले. कृष्णानं विचारलं, कळलं तुम्हाला, इतके आई वडिलांना तुम्ही आंधळे केलंय, त्यातली काही नर मादी तर आंधळे झाले आहेत, तुम्ही आग लावली आणि त्याचा परिणाम काय झाला पहा, त्यांची 100 मुलं सुद्धा जळून गेली. त्याचा परिणाम हा असा झाला. आता तू भोगतोयस ते सर्व आहे, म्हणून तू पूर्वीचा विचार करू नकोस. चांगलाही असतं काही वेळा, वाईटच विचार करायला पाहिजे असं काही नाही. माझा मुलगा उत्तम शिकतो, अत्यंत सद्गुणी असतो, हे सुद्धा माझ्या गेल्या जन्मीचंच फळ आहे असं समजायचं. आणि लक्षात ठेवायचं,
जसं दुःख जातं, भोगल्यानंतर ते दुःख जातं, तसं सुखही जातं. यासाठी एक गीतेतला एक छान श्लोक आहे आणि तो जीवनाचा मर्म सांगणारा श्लोक आहे असं मला वाटतं. असं वाटतं दुसऱ्या अध्यायात तो येतो. अं, मात्रा स्पर्श असतो कौंतेय, शीतोष्णू सुख दुःखतः आगमा पायिनो नित्य तान तितिक्षस्व भारत, असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ आपण बघू शकता नंतर. पण मात्रा स्पर्शातू कोणते शीतोष्ण सुख दुःखता, म्हणजे ही सुख दुःख ही येणारच. थंड उष्ण हे आपल्याला जसं जाणवतच, तसं ते सगळं भोगायला ही तितिक्षा पाहिजे. मनाच्या श्लोकातले हे जे तिन्ही श्लोक आहेत ना, त्याचं मर्म आपण बघतो. कारण मृत्यू येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण यातून शिकायचं काय हा मुद्दा इथे आहे. आणि समर्थ सांगतात की या मृत्यूकडे बघताना विचार करावा, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. या जीवनात येणारी सुख व दुःख ही काहीही असोत, प्रारब्ध संपल्यानंतर हा देह मला टाकून द्यायचा आहे हे आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे. ते आपल्या लक्षातही असतं, पण मग त्यासाठी वागायचं कसं हे आपल्याला माहित नाही. आणि याच्याकरता मनाच्या श्लोकांचा अभ्यास आहे, संत वाङ्मयाचा अभ्यास आहे. परिसेवटी काळ मुखी निवाला, दुसरं चरण म्हणतं. मी सहज स्वामी गोविंददेव गिरींचं योग वसिष्ठावरचा ग्रंथ वाचत होतो. त्यात हा विषय थोडासा आला होता की भगवान रामचंद्र सांगतात वसिष्ठांना की गुरुजी, जगामध्ये सर्व नद्या समुद्राला मिळतात. म्हणजे लहान ओहोळ असतात ते नदीला मिळतात, ती नदी उपनदीला मिळते, ती उपनदी महानदीला मिळते, आणि महानदी ही समुद्राला मिळते. म्हणजे सगळं पाणी शेवटी जर का समुद्रालाच मिळतं, याप्रमाणे जगातले सर्व जीवन, सगळे आयुष्य ही शेवटी जर का मृत्यूलाच मिळत असतील, तर मी कशा करता कर्म करू. तेव्हा वसिष्ठ आणि विश्वामित्र दोघं श्रीरामांना उपदेश करतात. त्याबद्दल आपण आता विचार नाही करत आहे, पण रामाला सुद्धा हा प्रश्न पडला होता, मग कर्म कशासाठी करायचं. पण आपल्याला श्लोकाकडे यायचंय म्हणून तर पुढे समर्थ तिसऱ्या चरणात म्हणतात की महाथोर ते मृत्यू पंथेची गेले. महान महान लोक सुद्धा बाकीच्या सोडून, पण दासबोधातला दशक 3 आणि समास 9 हा मृत्यू निरूपणावरचा आहे. आणि समर्थांनी त्यात खूपच सविस्तर असं सांगितलंय, पण त्यातली मर्माची ओवी सांगितली आहे. हा जो लोक आहे याचं नाव मृत्यू लोक आहे. म्हणजे मृत्यू लोकात माणसं इथे येतात, आणि आपण अनेकदा पुराणात ऐकलं असेल की अमक्याने अमक्याला शाप दिला, जा तू मृत्यू लोकात येशील, तुझा जन्म होईल आणि तू मृत्यू लोकात येशील. हा जो सिद्धांत आहे हा मृत्यू लोक आहे. आणि सांगण्याचा भाग असा की समर्थांनी हे या एका ओवीत ते भागवलं आहे. ती 37वी ओवी सांगते की चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी मृत्यूची पावती. ते मृत्यूच पावतात जन्माला आलेले सगळे. त्यांनी सांगितलं कोण कोण आहे, मोठीच्या मोठी यादी दिली आहे. आपण जर का कुतूहल म्हणून ते मोजले तर आपल्या लक्षात येईल तो आकडा किती येते. त्यात ते म्हणतात की मृत्यू न म्हणे हा साक्षात्कारी, मृत्यू न म्हणे हा अवतारी, मृत्यू न म्हणे दिगंबर संन्यासी, मृत्यू न म्हणे बाल तारुण्य. ज्याला जेव्हा मृत्यू येणार आहे त्याला त्या वेळेला मृत्यू येतोच. समर्थ पुढे सांगतात की गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे. खूप मोठी यादी दिली आहे, बाकी सोडून द्या. पण रामकृष्ण आदी अवतार हे सुद्धा गेले ना. तर रामरायांना देह सोडावा लागला, अर्थात ते आत्मस्वरूपात लीन झाले, ते बरोबर आहे. पण त्यांना या लोकातला जो देह आहे, आपला जो आकार आहे, तो त्यांना पूर्णपणे हा डिस्ट्रॉय करावा लागला आहे. भले त्यांनी पाण्यात देह अर्पण केला असेल, रामरायांनी शरयू नदीमध्ये देह अर्पण केला आणि त्या बर्फाचं पाणी व्हावं तसं त्या देहाचं पाणी झालं. आणि कृष्णाबद्दल आपल्याला माहिती आहे ते आकाशमार्गाने गुप्त झालेले. तर असं वर्णन आहे की सांगण्याचा भाव असा की त्यांना सुद्धा आपले अवतार हे संपवायला लागले, म्हणून मृत्यू न म्हणे हा अवतारी. मग याचं उत्तर काय ऐसे जाणून जो म्हणून याचे सार्थकची करावे, जनी मरोनी उरवावे कीर्ती रूपे, असं समर्थ सांगतात. हा माझा देह निश्चित जाणार आहे, केव्हा ना केव्हा हे जाणून मनुष्याने खऱ्या अर्थाने स्वतःच सार्थक करून घ्यावं, अशा अर्थाने हे समर्थ बोलतात. आणि यातली शेवटची ओवी आहे, असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी, असं समर्थ सांगतात. इथे हा समास संपतो, पण
हे जाणून तुम्ही सावध राहा, अखंड सावध राहा. केव्हा ना केव्हा हा देह टाकायचा आहे हे आपल्याला रोज एकदा आठवलं पाहिजे. हे कडू औषध आपल्याला हे रोज घ्यावं लागणार आहे. कारण समर्थांनी पुन्हा दासबोधातली ओवी आपण मागच्या वेळेस बोललो होतो की मरणाचं स्मरण असावं. आपल्याला मृत्यू येणार आहे याचं कायम स्मरण असावं. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास हा सत्कर्मात आणि सद्विचारात घालवावा हा सांगणारा असा श्लोक आहे. यावरचं अजून विवेचन आपण पुढच्या सत्रात बघूया. इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. अथ श्रीरामरक्षा स्तोत्रम्. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमान् हनुमान् कीलकम्. श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे श्रीरामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभन् नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम्. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतै जटामुकुटमण्डितम् सासितूणधनुर्बाणपाणिन्नक्तै चरान्तकम् स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतमजं विभुम् रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयै जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिजाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ऊरूरघूत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ बिभीषणः श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ
पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ आत्तसज्जधनुषा विषस्पृशा वक्षयाशु गनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यै जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगै जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु हरि ओम्। जय जय रघुवीर समर्थ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो। काही लोक नवीन या ठिकाणी दिसतात आहे। तत्वार्थ रामायणाबद्दल तत्वार्थ रामायण हे सुंदर आहे। गुजरात येथील रामकथेचा भाष्य मराठीमध्ये केलेलं आहे तत्वार्थ रामायण हे। त्याच्यामध्ये दासबोध अभ्यासवर्गाचा श्रेष्ठ साधक श्री सलीलजी जामखेडकर यांचा भाग आहे। ते आपल्याला भूषण आहे आणि तिथं तत्वार्थ रामायण आपण आता वाचनासाठी काही मागच्या आठवड्यापासून घेतलेलं आहे। पुढे कसं काय होईल ते पाहूया। रामनवमीच्या निमित्ताने आपण ते घेतलं होतं। पुढचं जशी रामाची इच्छा असेल त्याप्रमाणे पुढचा कार्यभाग होईल। तत्वार्थ रामायण खरं म्हणजे जे आहे ते रामायणाचा तत्वज्ञान, कारण असं की पुष्कळशा गोष्टी रामायणाच्या आपल्याला माहिती आहे, त्याचे वेगवेगळे जे आहे ते कथा पण आहे, थोड्याफार फरकाने वेगवेगळे कथा आहे। पण हा आपला जो आत्मबोधाचा प्लॅटफॉर्म आहे, भक्तीचा प्लॅटफॉर्म आहे, ज्ञान भक्ती संगमाचा, ज्ञान भक्ती आणि कर्म या संगमाचा हा प्लॅटफॉर्म आहे। दासबोध अभ्यास वर्गाचा डॉक्टर श्रीधर दत्तात्रय देशमुख यांचा हा प्लॅटफॉर्म आहे। त्यांचं इथे या ठिकाणी जे आहे ते अधिष्ठान आहे, सगुण अधिष्ठान आहे आणि निर्गुण अधिष्ठान समर्थांचं आहे। त्या अधिष्ठानाच्या त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपला हा या ठिकाणी अभ्यास वर्ग चाललेला आहे। रामायणाचं जे आहे ते आपण जो का पाहिलं, तत्वार्थ रामायणाचा जो भाग पाहिला त्याचं म्हणजे सुरुवात त्यांनी रामायणाची मानवी जीवनाचं उद्दिष्ट म्हणून केली आहे। मग सर्वदूर ईश्वर कसा असतो याच्याबद्दलच विवेचन आहे। श्रीरामाची सेवा आपण कशी करावी हे त्यांनी सांगितलं। नंतर रामाची मातृपितृ भक्तीचं वर्णन केलंय, रामाचं बंधुप्रेमाचं वर्णन केलंय, औदार्याचं वर्णन केलंय। रामचंद्राचा संयम हा विशेष आहे, त्याच्यासारखा संयम मर्यादा पुरुषोत्तम असं दुसरं आणखीन कोणीही चरित्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाही असं मी समजतो। त्यांची निरागसता ही सुद्धा जे आहे ते त्याला दुसरी जोड नाहीये इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये। सीतेचा त्यांनी त्याग केला। रामायणाची कथा जी आहे थोडीशी कशा प्रकारची आहे याचं वर्णन झालं। त्याच्यानंतर त्यांनी जगज्जननी श्री सीता याचं वर्णन केलंय की सीतेचा श्रीधर्म काय होता, सीतेची मधुर वाणी कशी होती, सीतेचं पातिव्रत्य काय होतं, काय उंची होती त्या पातिव्रत्याची, याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। जगज्जननी श्री सीता, खरं म्हणजे ते सीता नाही, ती जगज्जननीच होती अशा प्रकारचं वर्णन त्याच्यात आहे।
आणि सीतारामांचा नित्य संयोग म्हणजे ते दोघेही कशा प्रकारे एकरूप होते. राजाने राणीचा त्याग केला, श्रीरामाने सीतेचा त्याग केला नाही, अशा प्रकारचा सीतारामांचा नित्य संयोग त्या ठिकाणी जे आहे दाखवला आहे. त्याच्यानंतर रामायण दर्शन हा तिसरा भाग आहे. पहिला भाग श्री रामचंद्र, दुसरा भाग जगज्जननी सीता, तिसरा भाग श्री रामायण दर्शन हे आहे. त्या तिसऱ्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत. आपण आतापर्यंत श्रीराम नाम याचं वर्णन झालं पाहिलं. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रामध्ये कशा प्रकारचं जे आहे ते विविधता आहे आणि साम्यता आहे हे त्या ठिकाणी पाहिलं. रामायणाचा सत्संग म्हणजे जे आहे ते रामदर्शन जास्त महत्वाचं की रामनाम जास्त महत्वाचं, तर त्या ठिकाणी जे आहे ते रामायणाचा सत्संग म्हणजे रामनामच जे काम करतं ते जे आहे ते दर्शनापेक्षा जास्त उपयुक्त आहे, जास्त महत्वाचं आहे. आदी कवी वाल्मिकी ज्यांनी हे रामायण सर्व सुरुवातीला लिहिलं, वाल्मिकी रामायण आपलं रामायण आपल्या सर्वांना माहिती आहे. शतकोटी सहस्रम 100 जे आहे ते कोटी श्लोक अशा प्रकारचं ते वर्णन त्यात आलेलं आहे. ते आदी कवी वाल्मिकी त्यांचं जे आहे ते पूर्वकथा वाल्या कोळ्याची त्या ठिकाणी आलेली आहे, की जे आहे ते ज्याचं पाप त्यालाच फेडावं लागतं अशा प्रकारची ती कथा आहे. आणखी कोणी कुटुंब जे आहे ते त्याला कामास येत नाही आणि शेवटी तो जो आहे तो नारदाच्या कृपेने रामाकडे वळतो, रामनामाकडे वळतो. रामनामानी त्याचं जे आहे ते उद्धार होतो. अशा प्रकारचं आपण सर्व पाहिलं आणि आपण आलो मुक्तीचे 7 सोपान. आणि मुक्तीच्या 7 सोपानामध्ये आपण पहिले 1-2 पाहिले होते, पण आता मुक्तीचे 7 सोपान आज आपण पाहूया या ठिकाणी काय आहे म्हणून. कारण की रामायणातील जे आहे ते हे 7 कांडावर हे 7 सोपान असे दाखवलेले आहे. म्हणजे साधकाच्या उन्नतीचा ह्या पायऱ्या आहे. ह्या पायऱ्याला त्यांनी सोपान म्हटलंय. अध्यात्मामध्ये अशी पद्धत आहे, त्यांनी पायऱ्या दाखवलेल्या आहे की साधना पथामध्ये जे आहे तुमच्या पायऱ्या कशा प्रकारच्या असतात. उदाहरण द्यायचं गेलं तर नवविधा भक्ती, नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम या एक प्रकारच्या क्रमविकास पण दाखवला आहे. यावर संतांनी जे आहे त्याचं जेव्हा भाष्य केलं त्याच्यावर त्यांनी असंही लिहिलेलं आहे की हा क्रमविकास वाटतो की श्रवणापासून आपल्या साधनेची सुरुवात करा, कीर्तन नामस्मरण करा, अर्चन वंदन करा आणि जे आहे ते त्याच्यानंतर जे आहे ते काय करा तर म्हणे सख्य आत्मनिवेदन, दास्य सख्य आत्मनिवेदन, रामाचा दासपणा करा, सख्यत्व करा आणि आत्मनिवेदनाला पोचा. म्हणजे सगुण रामाकडून निर्गुण रामाकडे कसं पोचायचं याच्या त्या पायऱ्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. खरं म्हणजे अशा प्रकारच्या पायऱ्या आपण साधना पंचकम मध्ये सुद्धा शंकराचार्यांच्या स्तोत्रामध्ये पाहिल्या आहेत. आता सर्व आपण मागचं थोडं विस्मरण पडलं असेल म्हणून एक आठवण देतो की त्याच्यामध्ये 5 साधना पंचकम मध्ये 5 श्लोक होते आणि एका श्लोकामध्ये त्यांनी 8 पायऱ्या दाखवल्या होत्या. अशा 8 पंचे 40 आणि असं वर्णन केलेलं होतं की या 40 पायऱ्या मंदिरामध्ये जाताना आहे. एक एक पायरी चढून आम्ही वरती गेलो, मंदिरामध्ये गेलो की मंदिरामध्ये रामाचं दर्शन होतं. अशा प्रकारची ती एक संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली होती की वेदो नित्यमधीयताम तदवितम कर्मस्वनुष्ठीयताम. म्हणजे संत वाङ्मय वेदो नित्यमधीयताम म्हणजे वेदाचं पहिला श्लोक 2 ओळी घेतोय फक्त, की पहिला श्लोक होता की वेदांचं तुम्ही अध्ययन करा म्हणजे सत्संग म्हणजे जे आहे ते संत वाङ्मय याचं अध्ययन करा आणि काय करा तदोदितम कर्मस्वनुष्ठीयता म्हणजे पहिलं श्रवण झालं त्याच्यानंतर त्याप्रमाणे कर्म करा असं म्हटलंय. आणि तेनेशस्स विधीयता त्याप्रमाणे जे आहे त्या करा, तुम्ही कार्य करा म्हणजे कसं की म्हणजे डेडिकेटेड एक्शन टू गॉड, की हर प्रत्येक जे आहे तोच करतो आहे, आणखीन कोणी करत नाहीये. अपचिती काम्ये मतीस त्यज्यता म्हणजे तुमचं जितका त्याच्यावर सर्व सोडून करता तोच आणि भोगता तोच अशा प्रकारचा विचार करून तुम्ही जे आपल्या माझी इच्छा आहे, माझी इच्छा पूर्ण करतोय मी, अशा प्रकारचा विचार न करता त्याचीच इच्छा आहे आणि तोच पूर्ण करतो आहे अशा प्रकारचा विचार करा. मतीस त्यज्यता म्हणजे आपल्या वासना ज्या आहेत त्या दूर करा. अशा प्रकारचे ते त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप पायऱ्या अशा दाखवल्या होत्या. तशाच पायऱ्या त्यांनी जणू काही या ठिकाणी दाखवलेल्या आहे की काय असं अशा प्रकारचं हे आहे. म्हणजे या ठिकाणी एकनाथांनी असं म्हटलेलं आहे, नाथांनी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुळशीदासांनी सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, कोणत्या पायऱ्या या ठिकाणी तर म्हणे रामायणातील 7 कांड म्हणजे त्या 7 पायऱ्या. म्हणजे रामायणातील 7 कांड कोणते तर म्हणे बालकांड हे पहिलं आहे,
अयोध्याकांड हे दुसरं आहे, अरण्यकांड हे तिसरं, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड. त्याचा अर्थ हा झाला की प्रत्येक कांडामधनं आम्ही काहीतरी शिकतो आणि ते शिकून पुढच्या कांडाकडे जातो, त्या ठिकाणी आणखीन काहीतरी शिकतो, आणखीन त्याच्या पुढच्या कांडाकडे जातो. अशा प्रकारच्या पायऱ्या एक एक चढत आम्ही वरती जातो. आणि मग काय होतं त्या ठिकाणी, जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो तर त्या ठिकाणी सुरुवात कुठून केली? रामापासून सुरुवात केली, बालकांडापासून सुरुवात केली, सगुण रामापासून सुरुवात केली. सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे. समर्थांनी म्हटलेलं आहे की सगुणाची भक्ती करा, कारण तुम्हाला निर्गुणावर जे आहे ते लक्ष ठेवायला त्रास होईल. तुम्हाला कठीण, अत्यंत कठीण जाईल की निर्गुणावर मी कॉन्सन्ट्रेशन, माझं मन कसं लावू. म्हणून तुम्ही काहीतरी राम आहे, कृष्ण आहे, कोणतेही आहे, समर्थांचे राम होते, आमचेही राम आहे असं धरून चढत पळाव्या करता. तर रामाचं रामायणाचं सर्व चाललेलं आहे. म्हणून सगुणाची आधारे की सगुण रामाच्या आधाराने आम्ही जे आहे ते निर्गुण रामाची भेट घ्यावी, त्याचा अनुभव घ्यावा. सगुण रामाची भेट होणार नाही. सगुण रामाची भेट होऊ शकते, निर्गुण रामाची भेट होणार नाही. पण ती त्या भेटीनं, त्या बळावर जे आहे ते निर्गुण रामाचे आपण जे आहे ते अनुभव घ्या, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे आत्मारामो विराजते, आत्मारामापर्यंत आपण त्या ठिकाणी पोचा, असा त्याचा अर्थ आहे. शेवटी जे आहे आपलं उद्दिष्ट काय आहे की त्या आत्मारामाची आम्ही ओळख करून घ्यायची. मी देह आहे असं आम्हाला आत्ताशी वाटतं, मी आत्माराम आहे असा आम्हाला अनुभव यावा. ह्याच्याकरता सर्व हा अट्टाहास चाललेला आहे, आटापिटा चाललेला आहे. 25 वर्ष झाले आपण हेच करतो आहोत. रात्रंदिवस जे आहे हेच चिंतन चाललेलं आहे की बा माझं कल्याण कसं होईल, हा मी देह नाही, मी आत्माराम आहे, अशा प्रकारचा अनुभव मला कसा होईल, काय होईल, याचं चिंतन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रत्येक दासबोध अभ्यास वर्गाच्या प्रत्येक याच्यामध्ये जे आहे त्याची आठवण करून देतो आपण या चिंतनाची. तर जो सगुण राम आहे, एक राम दशरथ का बेटा, दुसरा राम घटघट में बैठा, जितके जीव प्राणी म्हणून आहे त्याच्यामध्ये ते राम आहे. एक तर सगुण रामाचं दर्शन आपण पाहिलं, म्हणजे चरित्र पाहिलं तर पाहतो आहो. आणि दुसरा राम घटघट में बैठा, तिसरा राम का सकल पसारा. मग ते चेतन असो अचेतन होत असो, सर्वदूर कोण आहे तर म्हणजे तो रामच आहे. रामाशिवाय आणखीन दुसरं काही नाही. और एक चौथा राम सबसे न्यारा, परब्रह्म परमेश्वर आत्माराम ज्याला आपण म्हणतो की जो ब्रह्मांडाच्या पलीकडे सुद्धा आहे. कारण एकांश म्हणजे एका अंशावर हे ब्रह्मांड आहे, बाकी सर्व जे आहे ते कसं आहे म्हणजे परमात्मा आहेच त्या ठिकाणी. अशा प्रकारचं जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे ते सांगायचं असं की अशा प्रकारच्या सगुण रामाच्या द्वारे, सगुण रामाची ती बोट घेऊन आपण रामरक्षा म्हटली, रामरक्षा म्हटली आणि काय एक पवित्र वातावरण निर्माण झालं त्या ठिकाणी. रामाच्या चरित्राचं वर्णन केलं, गुणांचं वर्णन केलं, रामाला आम्ही नमन केलं, राम कवच त्या ठिकाणी धारण केलं. आणि मग जे आहे ते आम्ही पुढे आलो कशा करता, तर त्यांचं चरित्र ऐकण्याकरता, तत्वार्थ रामायण ऐकण्याकरता, तत्व काय आहे तर रामायणामध्ये हे पाहण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. तर वेदांतिक अर्थ काय आहे त्या रामाचा, तुलसीदासजींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांनी जरी आता तुलसीदास म्हटल्यानंतर आपल्याला जे आहे ते रामाचं त्यांना दर्शन झालं. मग कोणीतरी मला म्हटलं की म्हणे त्यांना किती मोठं हॅल्युसिनेशन झालं असेल, असं सायकेट्रिस्टनी एका मला म्हटलं पुष्कळ पूर्वी. पण आता काय की सगुण रामाच्या दर्शनाच्या बळावर निर्गुण रामाचं दर्शन त्यांना झालं, हे ही ओवी या ठिकाणी सांगते आहे आपल्याला. ते म्हणतात की या ठिकाणी राम ब्रह्म परमार्थ, राम ब्रह्म परमार्थ प्यारा, राम ब्रह्म परमार्थ रूपा. काय कसा आहे राम म्हणे, तो ब्रह्म आहे, परमार्थ रूपा म्हणजे परमार्थ त्याला आहे, तो परमात्माच आहे. परमात्माचं रूप जे आहे ते ब्रह्माचंच हे आहे, तो अरूपच आहे. म्हणजे अविगत अलख अनादि अनुपा असं पुढे लिहिलंय त्यांनी. अविगत म्हणजे काय झालं, म्हणजे जो गतही नाही, अविगत नाही म्हणजे जो जानने में आता नाहीये, तो आपल्याला ओळखणीमध्ये येत नाही, असा तो अविगत आहे. अलख आहे, अलख आहे म्हणजे तो दिसत नाही, तो दृश्यरूप नाही. मग दृश्यरूप नाही तर चरित्र कशात आलं त्याचं. पण म्हणे नाही, तो जो आहे तो अलख आहे, तो लखत नाही, असा तो राम आहे. अलख अनादी आहे म्हणजे ज्याला आदी नाही, ज्याला सुरुवात नाही, असा तो राम आहे. आणि अनुपा म्हणजे त्याला उपमा देता येत नाही, कोणतेही शब्द त्याला पकडू शकत नाही. अनुभव सुख ज्याचे तो जाणे, बोलता नये अबोलणे. रामाचा अनुभव आल्यानंतर जे आहे ते आपल्याला शब्द नाही की त्याला शब्दात मांडू म्हणून कुठे. तर
आपण आपलं मन त्याचा खाका खेचू शकत नाही. अशा प्रकारचा तो राम आहे की राम ब्रह्म परमार्थ रूपा अभिगत अलख अनादि अनुपा. आणखीन 2 पंक्ती त्याच्यामध्ये की सकल विकार रहित गत भेदा. तो आपण पाहिलं की जे आहे ते कोणत्याही प्रकारचे विकार त्या रामामध्ये नाहीये, त्या परब्रह्मामध्ये नाहीये, गुणदोष नाहीये. मग गुणदोष कोणामध्ये? म्हणजे ते प्रकृतीचे दोष, प्रकृतीचे गुण आहे, प्रकृतीचे दोष आहे. परब्रह्मामध्ये, रामामध्ये, पुरुषामध्ये कोणतेही सकल विकार रहित आहे. गतभेदा, गतभेदा म्हणजे जिथे भेद गेलेला आहे. काय गेलंय? भेद गेलाय. तिथे काही भेदच नाहीये. परब्रह्म परमेश्वरच आहे, आणखी दुसरं काही नाही त्या ठिकाणी. असा तो तुळशीदासांचा राम आहे बरं. कही नित नेती निरूप ही बेदा. ही शेवटलं हे आहे की तुळशीदासजी म्हणतात, काय म्हणतात ते की कही नित नेदी म्हणजे म्हणतात, कही म्हणजे म्हणतात, कहते हैं. कोण कहते हैं? वेदा, वेद कहते हैं. काय म्हणतात वेद? म्हणजे नित म्हणजे नित्य म्हणतात वेद. नेती नेती नेती. आपल्याला माहिती वेदाने सुद्धा नेती नेती म्हटलंय शेवटी की भाई मी त्या परब्रह्माचं वर्णन करू शकत नाही असं वेदाने सुद्धा म्हटलं. त्याला जे आहे ते तुळशीदासजी त्याला म्हणतात की अशा प्रकारचा हा राम आहे असं त्यांनी वर्णन केलंय त्याच्यामध्ये. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलं, हा जो आहे हा अयोध्या कांडामध्ये 92व्या दुहामध्ये 4थी चोपाई आहे ही याची. सुंदर वर्णन आहे. आत्माराम हे का म्हटलं या ठिकाणी की याच्यामुळे आत्मारामो विराजते असा या सोपाना याच्यामध्ये अर्थ हे आलेला आहे शब्द. या शब्दाचं प्रगटीकरण, या शब्दाचं एक्सप्लेनेशन म्हणूया आपण किंवा विस्तृतकरण म्हणूया या ठिकाणी. तत्वार्थ रामायणामध्ये काय शब्द आहे? आत्मारामो विराजते. तर आत्माराम कशाला म्हणतात? याला म्हणतात. म्हणजे जे आहे ते ज्ञानेश्वरांनी सुद्धा जो चिद्विलासवाद म्हटला तो सुद्धा अशाच प्रकारचा आहे. किंवा नाथ नरहरी म्हणे नव्हे ते सगुण निर्गुण स्थूळ सूक्ष्म कारण चौथे महाकारण. म्हणजे जे काही दिसतंय ते सर्व रामच आहे असं त्यांना म्हणायचंय. याहून परते स्वरूप भरले बिंदू गर्भी जाणं. बाह्यदृष्टी नाशिवंत, आम्हाला या दृष्टीने समजणार नाही, पाहता येणार नाही, आकलन होणार नाही, अंतर्दृष्टीने पाहणे. अशा प्रकारचं जे रामाचं हे जे आहे आपल्याला आत्मारामो विराजते असं यांनी दिलेलं आहे. यांनी डोंगरे महाराजांनी त्याचा अर्थ अशा प्रकारे होतो. या आत्मारामाचं दर्शन आपल्याला शेवटी करायचं आहे. हा त्यातला जो आहे तो मुख्य हेतू आहे. आणि पुढे जर आपण पाहिलं तर बालकांड तर त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की बालकांडामधनं आम्हाला काय घ्यायचं तर म्हणजे बालकाचं मन निर्दोष असतं. आपली दृष्टी बालकासारखी असायला हवी. संतांची दृष्टी बालकासारखी असते. शुद्ध दृष्टी कशी असते म्हणजे शुद्ध दृष्टीमध्ये वासना विकार नसतात. शुद्ध दृष्टीमध्ये काय असतं? कपट नसतं, लबाडी नसते, खोटं बोलणं नसतं, मोह नसतो, अहंकार नसतो. असं बालकाचं सुद्धा अशाच प्रकारचं असतं. आणि म्हणून जे आहे त्यांनी म्हटलं की बालकांडामध्ये जे आहे ते आम्हाला काय शिकायचंय. मग रामाकडनं आम्हाला हे शिकायचंय की आपले डोळे सुद्धा जे आहे ते कसे असले पाहिजे. डोळे दोषपूर्ण असतात. पुष्कळ वेळा आपले दोष मनातून निघून डोळ्यातनं बाहेर येतात, कळतात डोळ्यांनी. तर डोळे सुद्धा निर्दोष असतात. आणि म्हणून दृष्टी जी आहे ते आमच्या दृष्टीवर काय केलं पाहिजे? आमच्या दृष्टीवर नियंत्रण केलं पाहिजे. आमचं मन, आमची दृष्टी, आमची वाणी हे सर्व आणि क्रिया हे सर्व एका रेषेमध्ये असलं पाहिजे असं ते बालकांड आम्हाला दाखवतो. की वाणीमध्ये गोडवा हवा, पण वाणीमध्ये गोडवा असून मनात कलुषितपणा नको. हे सर्व आम्हाला कोण शिकवतो? म्हणे हे बालकांड शिकवतो. हे लहान मुलाचे जे गुण आहे त्याच्याकडे आम्हाला पाहायला हवं. त्याला काही मान नसतो, निर्माण मोहा. त्याला जर असं म्हटलं की इकडे ये, तुला मी हे सांगून हे असं कर म्हणजे मी तुला पेढा देईन, तर त्याला काही मान अपमान नाही त्याच्यामध्ये. तो आपलं तो करून घेईल. म्हणजे ते काम जरी चूक असेल तरी तो करून परत येऊन जाईल. आणि समजा त्याला दाटलो आपण किंवा अरे तू असं का केलं, चल जा, थोड्या वेळाने परत घेईल आणि तो परत जो आहे तो घोटाळू लागेल आपल्या पाठीमागे. तर असं निर्माण मोहा जिथं संग दोषा. बालकांना निराभिमानी असतात बालक. अशा प्रकारचं ते वर्णन या ठिकाणी बालकांडामधनं आपल्याला मिळतं. थोडंसं पण मागे पाहिलं होतं, सुरुवात केली होती आपण, नंतर अर्धवट सोडलं होतं नंतर ह्या चॅप्टरला. तर अयोध्याकांड, त्याच्यानंतर अयोध्याकांड येतं बालकांडानंतर. मग ज्याचं मन बालकासारखं आहे मग त्याचं शरीर सुद्धा अयोध्याकांड बनवून घ्यावं. आता मन बालकासारखं मग शरीर कसं? तर म्हणजे शरीर म्हणजे क्षेत्र. मग क्षेत्र जे आहे ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तर अयोध्या म्हणजे काय?
म्हणजे ज्याच्यामध्ये शरीर आणि मनामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणतात ते, म्हणजे फिजिकली सुद्धा मेंटली सुद्धा, ज्या ठिकाणी युद्ध नाही, ज्या ठिकाणी कलह नाही, ज्या ठिकाणी वैर नाही, म्हणजे अयोध्याकांडाची फलश्रुती अशा प्रकारची दाखवली आहे की ज्या घरात हे कांड वाचलं जाईल त्या घरात वादविवाद, भांडणं आणि जे आहे ते आणखीन कलह अशा प्रकारचे निर्माण होणार नाही. जो जो आहे तो अयोध्याकांडाचं पारायण करेल असं यांनी डोंगरे महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि प्रेम उत्पन्न होईल, घरच तीर्थस्थान होऊन जाईल, त्यांचे ग्रह त्यांना अनुकूल होतील, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आहे. हनुमंताचा वास त्या ठिकाणी होईल. जिथे जिथे रामायण आहे तिथे ते हनुमंताचा वास आहे. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कुटमस्तकाली. आणि वाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुती नमनम राक्षसांतकम. राक्षस म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर त्यांना नमन करतात, मारुतीला नमन करतात असं म्हणतात ते. म्हणजे मारुती तिथे बसलेले असतात. मारुतीला जे आहे ते आम्ही रामायण वाचताना मागे मी एकदा बोललो होतो की एक लाल आसन इथे ठेवावं आणि रामायण सांगताना किंवा ऐकताना जे आहे ते समोर ठेवावं आणि हा भाव ठेवावा की मारुती या ठिकाणी बसले आहे, ते ऐकतात आहे. रामरक्षा रोज म्हणताना सुद्धा त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. का की भाव ह्या ठिकाणी वाढायला, जितका आम्ही भाव वाढवू, जसा भाव तसा देव. भाव धरारे आपुलासा देव करारे. कोणी काही म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे काठी. निंदा स्तुतीवर लावणी काठी मी तू हरारे. हा मी तू हरारे म्हणजे मी पण हरायचा जो आहे हा एक मार्ग आहे. तर ते म्हणतात की भावपूर्ण, अश्रुपूर्ण, परिपूर्ण, वाष्पवादी परिपूर्ण लोचनम असं म्हटलेलं आहे की अश्रुपूर्ण नयनानी जे आहे ते हनुमानजी त्या ठिकाणी बसलेले आहे. भाव धरून त्या ठिकाणी बसलेले आहे. जिथे जे रामकथा चालते असं सांगतात. म्हणजे जेव्हा रामराया जाऊ लागले त्यांनी मारुतीला बोलवलं की तुमच्याबरोबर चला, म्हणजे कुठे जात आहे, म्हणजे स्वर्गामध्ये जात आहे. म्हणजे तिथे काय, तिथे म्हणजे आपण आहोत सर्व काही. म्हणजे तिथे रामकथा आहे का, त्यांनी म्हटलं रामकथा तिथे नाहीये. तर म्हणे नाही, मला रामकथा ऐकण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे, रामकथा ऐकून मला खूप छान वाटतं, तर मला इथेच राहू द्या, मी रामकथा ऐकेन. आणि म्हणून जे आहे ते अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुवंश विभीषणा कृप परशुरामच सप्तैते चिरंजीवना. रामाने त्याला आशीर्वाद दिला की बा तू जे आहे ते चिरंजीव हो. आणि हनुमानजी जे आहे ते आस्था गायत जिथे जिथे रामाची कथा चालते तिथे ते हनुमंताचा वास असतो. असा जो आमचा समज आहे, असा जो आमचा भाव आहे, अशी जी आमची श्रद्धा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेशिवाय जे आहे ते आपलं कार्य कोणते पुढे होत नाही. म्हणून श्रद्धा त्या ठिकाणी ठेवावी. आम्हाला शेवटी आमचं कामच करून घ्यायचंय, असं नाही विचारायचं की म्हणजे हे कसं झालं, काय झालं, कसं झालं. तर रोगी जर विचारायला लागला डॉक्टरला की औषध काय आहे, कसं आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे, असं जर डिटेल त्या औषधाबद्दल विचारू लागला तर डॉक्टर म्हणले की तू घे आणि पहा तुला अनुभव येतो की नाही. तू घे, तुला फायदा झाला तर तुझे तसंच आपलं आहे या ठिकाणी. हे काय शास्त्राचा आम्ही आधार घ्यावा, शास्त्राने काय म्हटलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे मार्गक्रमण करावा. आम्हाला अनुभवावा आला, आमचं जीवन सुखरूप होऊन जाईल, धन्य होऊन जाईल, कृतार्थ होऊन जाईल. त्याच्याकरता तर कोणी इथे बसलेलो आहोत. रामकथा सांगते की राम जे आहे ते काय आहे, अयोध्या कांडामध्ये चाललेलं आहे आपलं की राम कसे तर म्हणे मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. म्हणजे राम दिव्य गुणांचे भांडार आहे. म्हणजे त्या गुण आपल्याला तिकडनं रामाकडनं घ्यायची आहे. लक्ष्मणाकडनं काय घ्यायचंय तर म्हणे लक्ष्मण जे आहे विवेकाचं सगुण स्वरूप आहे, असं हे सर्व डोंगरे महाराजांनी या ठिकाणी लिहिलंय बरं. आणि भरताकडनं काय घ्यायचंय तर म्हणे वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक असा भरत आहे. म्हणजे त्याला राज्य मिळालं, रामाने सांगितलं तू राज्य कर, पण त्यांनी राज्य घेतलं नाही, राज्याचा त्याग केला. रामाच्या पादुका तिथे ठेवल्या आणि स्वतः खाली बसला आणि त्यांच्या नावावर त्यांनी राज्य केलं. असं जे आहे ते भरताचं आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि शत्रुघ्न काय तर म्हणजे सत्सद विचाराचा तो पुतळा होता. अशा प्रकारचं रामकथा आपल्याला सांगते. जर हे तुमच्या अयोध्या रूपी शरीरात राहिले नाही तर मग काय होईल. म्हणजे हे जर सद्गुण जर आम्हाला इथे राहिलं नाही आमच्या शरीरामध्ये, म्हणजे आम्हाला जर हे मिळाले नाही तर काय होईल. मग दशरथ रूपी जीव आहे हा जो जीव आहे कसा आहे तर म्हणजे हा दशरथ रूपी जीव आहे. आणि हे तिथे काय होईल म्हणजे काही रूपी काम आणि दुर्बुद्धी त्या ठिकाणी राहील जर आम्ही हे गुण आत्मसात केले नाही तर, याच्या पाठीमागे लागलो नाही. अयोध्याकांडामध्ये लोभही दिसत नाही. अयोध्याकांडामध्ये लोभही दिसत नाही. जेव्हा रामाला सांगितलं की उद्या तुमचा राज्याभिषेक आहे आणि सकाळी उठून सांगितलं की तुम्हाला वनवासात जायचंय तर ते हसत गेले. भरताला राज्यत्याग केला, आत्ताच बोललो.
वनवासामध्ये गेले तर त्या गुह्य राजाला भेटले तर गुहा राजा जो होता तो त्याला फार वाईट वाटलं की अरे रामाने जे आहे ते राज्याकरता ह्यांना सोडावं लागलं. त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की नाही बा ह्याला वनवासाला पाठवा. तर म्हणाले गुहा राजा म्हणाला मी तुम्हाला राज्य देतो, माझं तुम्ही इथे राज्य करा, मी बाजूला होतो. पण रामराय म्हणाले की नाही. तर असा त्या ठिकाणी जे आहे ते काय आहे तर म्हणे लोभ दिसत नाही असं मला म्हणायचं. प्रत्येक कांडामध्ये म्हणजे जे आहे ते काय आहे की युद्ध आहे. बालकांडामध्ये राक्षसाचे युद्ध केलं त्यांनी. अयोध्या कांडामध्ये सुद्धा जे आहे ते आपल्या बालकांडामध्ये राक्षसाचे युद्ध केलं. त्याच्यानंतर येतं अरण्यकांड, म्हणजे अयोध्या कांड आपण बोलतोच आता. त्याच्यानंतर अरण्यकांड खरदूषणाचा तिथे त्या ठिकाणी वध केला. किष्किंधा कांडामध्ये वाली सुग्रीवाचं युद्ध झालं. सुंदरकांडामध्ये हनुमंत राक्षसाचं युद्ध झालं. लंकेमध्ये राम रावणाचं युद्ध झालं. आणि उत्तरकांडामध्ये म्हणतात की दिग्विजयाच्या वेळी झालेलं युद्ध त्या ठिकाणी अशा प्रकारचा युद्धाचा संपूर्ण भाग या ठिकाणी रामायणामध्ये आपल्याला दिसतो. पण कुठे युद्ध झालं नाही म्हणजे अयोध्या कांडामध्ये युद्ध झालं नाही. मग अयुद्ध म्हणजे अयुद्ध आम्हाला सुद्धा जे आहे आमच्या वासनाशी अहोरात्र आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराज म्हणतात. आमच्या वासनांशी आम्हाला रात्रंदिवस जे आहे ते युद्ध करावं लागतं. म्हणून जे आहे ते काय करायचं तर म्हणजे म्हणून जे आहे ते तुम्ही अयोध्याकांडाचा पाठ करा. आणि ह्या लोकांना जितके आपले आहे हे मारक जे आपले इच्छा आहे त्यांना जे आहे ते पळवा भगवा, म्हणजे आमचं सुद्धा जीवन कसं होईल अयोध्याकांडासारखं जीवन होईल असं त्यांना म्हणायचंय. भगवंताच्या चरणी जायचं असेल तर निर्वैर होता सर्व जीवासवे, जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की मनापासून वैर दूर ठेवा, द्वेषाचा त्याग करा, कुभावाचा त्याग करा, दुसऱ्यांचे दोष पाहणे बंद करा. कोणीही काही वाईट केले तरी भगवंत आंधळे नाही, ते पाहतील की असं सुद्धा विचार मनात येऊ द्या, ही भावना त्या ठिकाणी येऊ द्या. आणि अशा प्रकारचं जर आमचं जीवन असेल तर मग काय की आम्हाला साधना जी आहे ती आमची साधना पथावर योग्य मार्गाने ती जाईल यात नाही. तर हे झालं आपलं काय की आम्ही बालकांडापासून काय शिकतोय, अयोध्याकांडापासून काय शिकतोय. त्याच्यानंतर आला आमचं अरण्यकांड. आणि अरण्यकांडामध्ये जे आहे ते आपल्याला काय करायचं तर म्हणे अरण्यकांडामध्ये रामापासून काय शिकायचं तर म्हणे आपल्याला संयम वाढवून वासनारहित कसं व्हावं असं या कांडामध्ये कांड आम्हाला बोध देतो. असं कांड आम्हाला या ठिकाणी शिकवतो. निर्वैर झाल्यावरही जे आहे ते म्हणजे वासना आपल्याला त्रास देतात. आता वैर कुणाशीच नाहीये, पण आम्हाला जे आहे ते काय होतं तर म्हणजे ते त्रास होतो त्या ठिकाणी. तर माणसाचं मन कसं आहे, माणसाचं मन अनेक पापवासनांनी दूषित आहे, अनेक वासनांनी दूषित आहे. काही वासना पापवासना आहे, काही वासना पुण्यवासना आहे, काही वासनाचं काही मतलबच नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारचं दूषित आलेलं आहे. मुख्यतः काम वासनांनी काम भोगासाठी सर्व मन जे आहे ते सर्वसाधारणपणे आतुर असतं. हा सर्वांचा अनुभव अशा प्रकारचा आहे की नाही, त्यांनी आपलं आपलं पडताळून पाहावं. अनेक प्रकारचं भय, अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारच्या इच्छा, अनेक प्रकारची चिंता यांनी काय होतं तर म्हणजे आपलं अंतःकरण व्याकुळ होत असतं. कामानी मन कामातूर होत असतं. मग खरा पराक्रमी कोण असं दाखवलंय या किष्किंधा कांडामध्ये. म्हणजे खरा पराक्रमी कोण तर म्हणजे खरा पराक्रमी तो नाही जो युद्धात जिंकतो. म्हणजे त्यांनी या ठिकाणी सांगितले तत्वार्थ रामायणामध्ये डोंगरे महाराजांनी सांगितले की जो विकार वासनांना संयमाने पार करतो. आमचे जे विकार आहे, आमच्या जे इच्छा आहे, आमच्या ज्या वासना आहे त्यांच्यावर संयम ठेवतो. संयम ठेवून त्या वासनांचा जो गुलाम न होता, वासनांचा गुलाम झाला तर तो दुर्बळ झाला. आणि वासनांना बरोबर त्याला जो आहे तो बरोबर हे करत राहिला, हाकलत राहिला, तर तो काय झाला तर म्हणे तो जो आहे तो पराक्रमी झाला. आता काय होतं की कितीही विषय भोग मिळाला तरी असं वाटतं की आणखी नवं आणखी नवं. अशा प्रकारचं जे आहे ते तुम्ही दुर्बळ आहात. जसं अग्नीमध्ये जर तुपाची हवा दिली तर काय होईल, अग्नी वाढेलच. मग असं कधी होईल का की अग्नी कमी होईल म्हणून तर म्हणे नाही, अग्नी कमी नाही होणार, दिलं तूप तर येईलच. तर तशाच प्रकारचा विषयाच आहे. विषयाला जर तुम्ही असं म्हटलं की एवढा विषय संपवून, एवढा विषय भोगून, एवढा विषय भोगून मी आता येतो माझ्या साधनेकडे, तर तो विषय त्यावेळेस जे आहे ती जी तुमच्या साधनेची जी एक प्रकारे वाट लागते ती परत तुम्हाला याच्यावर आणायला तुम्ही विचार करा. दिवसभर जर तुम्ही काही ना काहीतरी करत राहिला
पुढे क्रिकेट पाहिलं, पुढे युद्ध पाहिलं, पुढे आणखीन घरचं काही पाहिलं, पुढे काही रिलेशन्स मध्ये पाहिलं, आणखीन काही केलं, दिवसभर असं सर्व करून शेवटी बसला की त्याला आता साधना तर बसतोच नाही तर साधनाला बसूया. तर त्या साधना कशा प्रकारची असेल ती दिवसभर अग्नीमध्ये तुपाची आहुती दिली तशा प्रकारचं आहे ते. तर आमचं जी साधना आहे ही अशी तासभराची, आठवड्यातनं एक दिवसाची अशी नाही. त्या ठिकाणी जे आहे ते काम होणार नाही असं संत परत परत आपल्याला सांगतात की साधना जी आहे अशा प्रकारची आपल्याला फिट करायला हवी आपल्यामध्ये की जी जास्तीत जास्त वेळ 24 घंटे अशा प्रकारची चालत राहील. कारण काय ही वासना भिकारी नाही दिलंय डोंगरे महाराजांनी. या वासनेची तृप्ती कधीच होत नाही. मग अशी जर त्या ठिकाणी वासना आहे, मग आम्ही सुख भोगण्याची जर इच्छा केली तर ते भोग होईल, मिळेल, येईल, चालला जाईल, परत दुःख होईल. तर ही जास्त तुम्ही वासना केली तर जास्त दुःखी तुम्ही व्हाल असं त्यांना म्हणायचंय. अमुक सुख मला भोगायचंय अशा प्रकारचा संकल्प जे नको. हमें राजी उसमें जिसमें तेरी रजा है, ये भी वाहुआ है वो भी वाहुआ है. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुकाराम महाराज म्हणतात. तर आपलं देह जो आहे हे कामभूमी, कामेचे असं नको. त्याच्याकडे आपल्याला संयम ठेवायला हवा. आपलं स्वतःचं घर जिथे आपण राहतो हे सुद्धा जे आहे सर्वांच्या कामना असतील त्या घरामध्ये कामाचा परमाणू, कामा म्हणजे या ठिकाणी इच्छा, ते इच्छाचे परमाणू सर्वदूर फिरत राहतात. मग जितका जास्त इच्छा असतील तितकीच ते स्थान अशुद्धी होते आणि जितक्या इच्छा कमी असतील तेवढी स्थान जे आहे ते शुद्धी होते, जे की आवश्यक आहे. म्हणजे वनवास या ठिकाणी जो आहे तो अरण्यामध्ये काय झालं, रामाने वनवास केला. वनवास केला म्हणजे एकांतवास केला, सर्वांपासून ते दूर राहिले त्या ठिकाणी. मग एकांतवासाचा जो आहे तो अत्यंत खूपच सुंदर जे आहे ते काय आहे तर म्हणे आवश्यक भाग आहे तो साधनेचा एकांतवास. समर्थ जात होते घळीमध्ये मधून मधून, जेव्हा त्यांनी ते मनाचे श्लोक लिहिले असं म्हणतात. मनाचे श्लोक झाल्यानंतर ते त्या घळीत निघून गेले आणि रामाचा उत्सव झाला. 3 दिवसांनी ते वापस आले. सांगतात असं की एकांतवास हा समर्थांना फार प्रिय होता. हा त्यांचा एक विशेष गुण होता. एकांत, लोकांत आणि एकांत हे दोन्ही शब्द त्या ठिकाणी आहे. लोकांमध्ये राहून मी आपल्या स्थितीमध्ये आहे आणि एकांत म्हणजे सर्वांपासून दूर आहे, अशा प्रकारची त्यांची स्थिती जी साधना होती. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की आम्हाला सुद्धा एकांत असा हवा की ज्या ठिकाणी काहीतरी आम्ही एकटे राहून एक परमेश्वराचं चिंतन त्या ठिकाणी आम्हाला करता येईल, नामस्मरण त्या ठिकाणी करता येईल. घरात वातावरण विषमतेने भरलेलं आहे, समता या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून काय करायचं तर म्हणजे जे आहे ते आम्हाला आवश्यक आहे की काहीतरी एकांताची व्यवस्था आम्ही कशा प्रकारे करावी ते आपण आपलं स्वतःला त्याप्रमाणे पाहून घ्यावं. राम जे आहे ते तरुण वयामध्येच वनवासात म्हणजे एकांतात गेले होते. सीता सुद्धा रामाचं वय म्हणजे 26 होतं, सीतेचं वय 19 होतं. अशा वयामध्ये त्यांनी जो आहे तो तरुण वयामध्ये एकांताचा जो आहे तो स्वाद घेतला, तपस्या केली म्हणूया आपण त्याला. तर संसाराचा संबंध आणि ब्रह्मसंबंध हे अपोजिट आहे. म्हणजे एक जर असेल तर दुसरं असणार नाही. अशा प्रकारचं जसं तराजू असते की जर बाट ठेवला तुम्ही तर त्या बाजूला खाली जाईल. मग दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते समता करण्याकरता काहीतरी ठेवावं लागतं, तेव्हाच ते समता होईल. पण तसंच ह्या ठिकाणी काय की संसाराचा संबंध असेल तर ब्रह्मसंबंध होणार नाही. प्रपंचाचा ओढा असेल तर संयम वाढवायला हवा साधनेमध्ये. संयम कशाचा वाढवायचा? दृष्टीचा संयम वाढवायचा. काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं. भगवंताचं दर्शन जे आहे ते करावं. समोर आपल्या भगवंत ठेवावे, मूर्ती रूपाने ठेवावे, डोळ्यासमोर तसेच ठेवावे. राम सुद्धा जे नाम सुद्धा डोळ्यासमोर आलं पाहिजे, मूर्ती सुद्धा डोळ्यासमोर आली पाहिजे. अशा प्रकारचा दृष्टीचा संयम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बाळगता येईल. जिव्हेचा संयम त्या ठिकाणी बाळगता येईल की जे की आम्ही जे काही आपण खातोय ते मर्यादेमुळे मर्यादेत राहून त्याचा जिव्हेचा आपण आस्वाद घेतो आहोत आणि ते परमात्म्याकरता घेतो आहोत, परमात्म्याकडे ते जात आहे. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी आणि मनाचं सुद्धा अशाच प्रकारे असायला हवं की जे आहे ते मनाचा संयम. विलासी लोकांची संगत त्याऐवजी सत्संग असं लिहिलेलं आहे या ठिकाणी. विरक्त साधू संगतांची तुम्ही संगत घ्या. अशा प्रकारे सात्विक जीवन त्या ठिकाणी ठेवा. वासनाची उत्पत्ती जी आहे ती अज्ञानामधनं होते. मी देह आहे हे अज्ञान आहे, शरीराचं सुख हे माझं सुख आहे, अशा प्रकारची जी या ठिकाणी भावना आहे त्यातून हे होतं. एकांतात भक्ती केल्याने आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाल्याने काय होतं की बुद्धीमध्ये आत्मज्ञान स्फुरतं आणि बुद्धीमध्ये आत्मज्ञान स्फुरलं की मग जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळी चेतना त्या ठिकाणी आपल्याला अशी येते की अरे मी कोण खरा. कारण की काय होतं की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर चांगलं, कारण वृद्धावस्था वाघिणीसारखी आहे.
घरचे लोक त्रास देतात पुष्कळ ठिकाणी म्हाताऱ्या लोकांना, कोणी ऐकतच नाही त्यांचं काय म्हणतात ते. अशा प्रकारची परिस्थिती आपण पाहतो समाजामध्ये, ऐकतो. म्हणून एकांताची पहिल्यापासून जर सवय असेल तर मग काय होईल तर म्हणे घरामध्ये जरी राहिला तरी तुम्हाला ती सवय असल्यावर जड जाणार नाही, किंवा तुम्ही एकटे राहिला तरी पण जड जाणार नाही. अन्नामुळे काय होतं, रजोगुण वाढतो. तर अन्न कसं सात्विक हवं आणि मित हवं. रजोगुणामुळे म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे, रजोगुणामुळे कामाची उत्पत्ती होते, म्हणून त्याप्रमाणे जे आहे ते अन्न हवं आणि म्हणून सात्विक आहार असावा. अशा प्रकारचं सुद्धा वर्णन डोंगरे महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे ह्याच्यामध्ये, या भागामध्ये. आणि शरीर दुर्लभ झाल्यावर संयमाला काही अर्थ नाही. एक हेही आहे की संयम केव्हा करायचा, जेव्हा आपले इंद्रिय शाबूत असतील तेव्हा संयम करण्यामध्ये तो पराक्रमी. पण इंद्रिय जर आपल्या ताब्यामध्ये नाहीये त्यावेळेस तुम्ही संयम करण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून काय करा, म्हणजे तुम्ही संयम करा. संत चरित्र तुम्ही ध्यानात घ्या, संतांनी कसे संयम केले, त्यामुळे तुम्हाला जे आहे ते काय होईल तर म्हणजे जे आहे तुम्हाला स्फूर्ती येईल, प्रेरणा येईल. तुकाराम महाराज डोंगरावर जात होते, भंडारा डोंगरावर ते जात होते, तासोन तास तिथे बसत होते. ते आपण लक्षात घेतलं तर आम्हाला असं समजण्यात येईल की एकांतवास जर असेल तर तुकाराम महाराजांचं उदाहरण जे आहे ते खूप उत्तम आहे. कशा प्रकारे त्यांनी वासनावर विजय मिळवला, अशा प्रकारे एकांताने मिळवला. प्राचीन काळी सुद्धा मोठमोठे राजे सुद्धा ते म्हणतात की म्हणजे ते एकांतवासात जात होते, अशी त्यांची पद्धत होती की जाऊन जे आहे ते राजापासून दूर राहायचं आणि तिथे जाऊन जे आहे ते एकांतवास करायचा, परत ईश चिंतन करायचं. अशा प्रकारचा तो एकांतवास त्या ठिकाणी असतो. म्हणजे त्या काळामध्ये न्यूज नाही, घराशी संबंध नाही, मनामध्ये सुद्धा जे आहे ते प्रयत्न हाच की ईश चिंतन असो, आणखी काही नसणं. अशा प्रकारे वासनावर विजय मिळू शकेल जेव्हा की जीवन सात्विक असेल, तपश्चर्या आपली त्या ठिकाणी असेल आणि काही ना काहीतरी तपश्चर्या चालू असेल त्या ठिकाणी, किंवा सतत नाम चालू असेल. नामाचं महत्व खूप आहे, आपल्या सर्वांना माहिती, वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. आणि त्या एकांतवासामध्ये त्या अरण्यकांडामध्ये काय झालं तर म्हणजे शूर्पणखा त्याचा वध केला. तर म्हणजे शूर्पणखा म्हणजे मोह, आणि असं दाखवलंय त्यांनी तत्वार्थ रामायणामध्ये. आणि त्या मोहाचा नाश कोणी केला म्हणजे रामाने केला, अशा प्रकारचं. आणि शबरी भेट सुद्धा त्यावेळेस झालेली आहे त्यांची. तर म्हणे शबरी म्हणजे काय, म्हणे शुद्ध भावना. शबरीचं जे नवविधा भक्ती शबरीला सांगितली, प्रथम भगती करी सतसंगा, तुझे करी कथा प्रसंगा. अशा प्रकारचं जे वर्णन आहे रामदास तुलसीदासांनी केलेलं आहे की नवविधा भक्ती राम जे आहे ते शबरीला सांगतात ते. पण त्यांचं त्या ठिकाणी किती प्रेम होतं शबरीशी की उष्टपोर कल्ले आपल्याला माहिती आहे. हे शुद्ध भावना या ठिकाणी जी आहे त्या चरित्रामधनं आपल्याला मिळते, घ्यायला हवी असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. की वासनाचा नाश होण्याकरता एकांत जो आहे तो खूप महत्वाचा आहे, हे शेवटी त्यांनी सांगितलेलं या ठिकाणी. आणि साधना त्यांनी काय होईल म्हणजे जे आहे ते वाढेल, निर्वासन होण्याकडे तुम्हाला मदत होईल. कारण निर्वासन होणंच हा परमार्थाचा प्राण आहे. हे बेलसऱ्यांनी, श्री गुरु बेलसऱ्यांनी दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. निर्वासन होणं हाच परमार्थाचा प्राण आहे त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे हा अरण्यकांडामधून आम्हाला काय घ्यायचं. आणि किष्किंधा कांडामध्ये म्हणजे राम सुग्रीवाची मैत्री दाखवली आहे. रामाचं सुग्रीवाची भेट त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि सुग्रीव म्हणजे कोण तर म्हणे जीव, आणि राम कोण म्हणे राम म्हणजे शिव. ते जीवाशिवाची भेट दाखवली त्या ठिकाणी. हा जीव कसा होता म्हणजे सुग्रीव, ग्रीव म्हणजे कंठ, आणि सु म्हणजे सुंदर, उत्तम. तर सुग्रीव उत्तम कंठ म्हणजे काय तर म्हणे तो रामनामाने भरलेला होता असं त्यांना सांगायचंय. आपण आता जा असा अर्थ घ्यावा की जो रामनामाने भरलेला आहे तो सुग्रीव. आम्ही सुद्धा सुग्रीव होऊ शकतो, तो सुग्रीव आहे असं नाहीये. ज्याचं सतत नाम घेत राहतो, राम 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 ज्याचं चालत राहतं, ते जे आहे ते कसं आहे तर म्हणे ते जे आहे ते श्री गुरु बेलसऱ्यांची असं एक आख्यायिका आहे, मला सांगितली आहे. श्री सलीलजींच्या बहिणीच्या सासऱ्यांनी सांगितली की जेव्हा ते एकदा बेलसऱ्यांना भेटायला गेले, ते सुद्धा डॉक्टर होते. त्यांनी म्हटलं तपासून घ्या मला. तर तपासायला गेले तर म्हणे त्यांना तिथे राम राम असं त्या ठिकाणी त्यांना शब्द आले, वास झाला म्हणा, शब्द आले, काही असो. पण राममय त्यांचं जीवन होतं श्री गुरु बेलसऱ्यांचं. तर सुग्रीव म्हणजे जो आहे जो सतत नाम घेतो, त्याचा कंठ जो आहे तो अखंड रामनाम प्यायलेला आहे, असा तो सुग्रीव. मग कोणाशी वैर नको आणि कोणाशी अधिक प्रेम पण नको, म्हणजे कुठे गुंतू पण नका आणि कोणाला हटकून पण ठेवू नका. असं विषयानंद असेल तर ब्रह्मानंद नाही, आपण बोलून चुकलो मागच्या याच्यामध्ये. कामाची मैत्री असेल
म्हणजे काम जर असेल, कामाशी जर तुमची मैत्री असेल, इच्छांशी, वासनांशी कामाशी मैत्री असेल तर रामाशी मैत्री होणार नाही. आणि कामाचं सुख क्षणिक आणि रामाचं सुख अखंड अक्षय. तर अशा प्रकारचं जे आहे ते रामनामाचं या ठिकाणी किष्किंधा कांडामध्ये सुग्रीवीच्या निमित्ताने तत्वार्थ रामायणामध्ये याचं महत्व त्यांनी दाखवलेलं आहे. आणि हे जे आहे हे कसं करायचं, त्यांनी त्या ठिकाणी भगवद्गीतेचा 3ऱ्या अध्यायाचा 43वा श्लोक त्या ठिकाणी दाखवलेला आहे श्री गुरु डोंगऱ्यांनी, की त्यांनी म्हटलं की जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. म्हणजे कामरूप म्हणजे कामरूपात, दुरासदम म्हणजे दुष्कर, म्हणजे दुष्कर कामरूपाला जही म्हणजे विजय, शत्रू कामरूप, दुष्कर कामरूप कोण आहे तर म्हणे तो शत्रू आहे. दुष्कर काम हा शत्रू आहे, जही म्हणजे तू त्याच्यावर विजय प्राप्त कर, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे. मग ते कसं काय प्राप्त करतो, हा दुष्कर काम विजय प्राप्त कर अर्जुना, तू कसा प्राप्त होईल. एवं बुद्धे परम बुधवा संस्थम आत्मानम आत्मना. म्हणजे त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की अरे ही जी आपली बुद्धी आहे, ही देहबुद्धी आहे आपली, परम बुधवा म्हणजे आत्मबुद्धी, श्रेष्ठ बुद्धी. त्या श्रेष्ठ बुद्धीमध्ये काय कर, सस्तंभ म्हणजे सस्तंभ म्हणजे स्थिर कर. आणि आत्मानं म्हणजे आपलं मन, आणि आत्मना म्हणजे आत्मबुद्धी. आत्म्यामध्ये मन, आत्म्यामध्ये स्थिर कर असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी, की आपली जी देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी आत्म्यामध्ये जाऊन स्थिर कर. तेव्हा काय होईल, तेव्हा म्हणे दुरासदम कामरूपम जही असं होईल. म्हणजे दुरासदम कामरूपम शत्रू म्हणजे हा शत्रू जो आहे हा जितला जाईल. केव्हा, जेव्हा तुम्ही देहबुद्धी आत्मबुद्धीमध्ये करा, जेव्हा बुद्धी परमबुद्धीमध्ये स्थिर होईल. कारण समर्थांनी म्हटलंय की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके या वस्तूची भेटी द्या, विवेकाने ते करा. म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये ते सांगितलंय की सदा संगती सज्जनांची करावी. त्यांनी सुद्धा जे आहे ती देहबुद्धी ती आत्मबुद्धी होईल. देहभान हे ज्ञानशस्त्रे घोडावे. म्हणजे देहाचा भाव असं की मी देह आहे तर म्हणे काय करावं, ज्ञान त्या ठिकाणी की मी खरा कोण आहे, विदेहीपणे भक्ती मार्गाची जावे. मी देह नाही असा विचार करून भक्ती करत राहावी. म्हणजे काय होईल, देहभाव जो आहे तो ज्ञानशस्त्राने जाईल. किंवा विरक्ती वेळे निंद सर्वत्र जावे. विरक्त राहून जे आहे ते सर्व जर तजलं तर परिसंग सोडून सुखी राहावे. अशा प्रकारचा हा जो त्यांनी या ठिकाणी काय केलंय, म्हणजे आपल्याला सांगितलंय साधनेमध्ये कशा प्रकारचं जर आम्ही करावं की म्हणजे जे आहे ते देहबुद्धीची आत्मबुद्धी होईल. देहबुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना त्या ज्ञान कल्पांत काळी कळेना. जर आम्हाला असं वाटत असेल की हा देह मीच आहे आणि देहाचं सुख हे माझं सुख आहे, तर म्हणे त्याच्यावर त्याने सांगितलं की ज्ञान कल्पांत काळी कळेना, तुम्हाला ज्ञान होणार नाही. मग तुम्ही उगीच जे आहे ते मासे मारत बसायचे की बाबा आम्ही सत्संगाला जातो, इतके वर्ष झाले जातोय, इतकी साधना करतो आहो, असं असं करतो आहो. स्वतःचा आणखी अभिमान त्या ठिकाणी करा, दुसऱ्यांनाही सांगा, त्यांनी असं वाटे अहो बा तुम्ही खूप सुंदर काम करता. अशा प्रकारचं जे त्यांनी सांगितलं की मनी शून्य अज्ञान हे मावळे ना. तर अत्यंत आवश्यक आहे की भक्ती त्या ठिकाणी हवी आणि त्याच्यावर ज्ञान हवं. मुखी राम त्या काम बाधू शकेना, मुखी नाम नाही त्या मुक्ती कैची. आणि मुखी राम विश्राम तेथेची आहे. पहा किती तऱ्हेनी समर्थांनी आम्हाला समजवलं आहे या ठिकाणी, की म्हणजे जे आहे ते जे या ठिकाणी सांगितलं की कामाचं म्हणजे जे आहे ते कामाची मैत्री असेल तर रामाची मैत्री होणार नाही. हे आम्हाला कुठं न कळतंय, किष्किंधा कांडाकडनं कळतंय. कारण सुग्रीव आणि रामाची मैत्री, त्या मैत्रीच्या संदर्भामध्ये सुग्रीव रामाच्या जीवशिवाच्या मैत्रीच्या संदर्भामध्ये, सुग्रीव रामाच्या मैत्रीच्या संदर्भामध्ये ती मैत्री कशा प्रकारची होईल हे या ठिकाणी दाखवलंय. एवढंच नाही, तुलसीदास आपण म्हणतो की सगुण रामाचे उपासक होते, असं नाही. सगुण रामा तुलसीदासांनी म्हटले की जहा राम तह काम नाही. त्यांनी सुद्धा तेच म्हटलं, सर्व संतांनी तेच म्हटलं, वर्षानुवर्षे तेच म्हटलं. ज्ञानेश्वरापासून घेऊन तर आजपर्यंत शेकडो वर्षे सिद्धांत नाही बदलला, सिद्धांत तोच आहे, शिकवण तीच आहे. भाषा थोडीशी शब्द बदलले पण शिकवण मध्ये फरक नाही. जहां काम नहीं राम, जहां राम तह काम नहीं, जहां काम नहीं वहां राम, तुलसी कबहू होत नाही, रवि रजनी एकटा. अंधार आणि उजेड एका ठिकाणी राहू शकतो का?
तर म्हणे नाही, म्हणे अंधार उजेड एका ठिकाणी नाही राहू शकत. तर म्हणे मग अंधार उजेड एक ठिकाणी राहू शकत, तर राम आणि काम हे सुद्धा एका ठिकाणी राहणार नाही. रावण आणि राम एका ठिकाणी राहिले नाही. कंस आणि कृष्ण हे एका ठिकाणी राहिले नाही. ते दोघे बरोबर आले आणि ते दूर झाले. तर तशाच प्रकारचं नीट उदाहरण दिले या ठिकाणी. पण हे कशामुळे झालं, हे सर्व कशामुळे झालं, तर त्यावर मग त्यांनी सांगितलं की हे कशामुळे झालं. राम सुग्रीवाची भेट कुणामुळे झाली. विचार करा, त्या अरण्यकांडाच्या शिकवणीमधनं, बोधामधनं आम्हाला काय कळतं की म्हणजे जे आहे ते मारुतीचं ब्रह्मचर्यामुळे झालं. ब्रह्मचर्य काय आहे तर म्हणजे मारुती आहे. कारण ब्रह्मचर्याचं प्रतीक मारुती आहे. ब्रह्मचर्याशिवाय अध्यात्मात आनंद मिळणार नाही. म्हणजे मारुतीच्या भक्तीशिवाय राम जे आहे ते, रामाची भक्ती करायची म्हणजे मारुतीची सुद्धा भक्ती त्या ठिकाणी हवी असं त्यांना म्हणायचं. म्हणजे ब्रह्मचर्याच्या बळाने मन स्थिर होतं. म्हणजे परत तेच आलं सर्व. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सर्ववर हेच ब्रह्मचर्य आहे. तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये आपण राहा गृहस्थाश्रमामध्ये आणि हे सर्व करा. यालाच ते ब्रह्मचर्य म्हणतात. यालाच ते मारुती म्हणतात. यालाच ते म्हणतात की तुम्ही असं केलं तर मारुतीची भक्ती केली. आणि मारुतीची भक्ती केली तर सुग्रीवाला जसं मारुतीने रामाला भेटवलं, तसंच जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुद्धा जो आहे तो आम्ही आपल्या मर्यादेत जर राहिलो, आम्ही भोग जो आहे तो योग्य भोग घेतला या ठिकाणी, तर काय होईल तर म्हणजे जे आहे ते आम्हाला जे आहे ते रामाचं दर्शन होईल. ते म्हणतात की हे जर असं नाही केलं, म्हणजे तुम्ही जर मर्यादा नाही पाळली, ब्रह्मचर्य नाही पाळलं, तर डोंगरे महाराज असं म्हणतात की एक दिवस जर तुम्ही काहीतरी असा भंग केला, म्हणजे पाळलं नाही ते पथ्य, तर म्हणजे त्याचा मनावर 40 दिवस प्रभाव राहतो असं ते म्हणतात या ठिकाणी. तर अशा प्रकारे किष्किंधा कांडामधून आम्हाला काय मिळतं हे सर्व वर्णन त्यांनी केलंय. की काम जो आहे तो डोळ्याच्या मार्गाने मनामध्ये प्रवेश करतो. आत्ताच आपण बोललो. म्हणून दृष्टीवर अतिशय कडक नजर ठेवावी. रावणाला 10 शिरे होते म्हणजे 10 इंद्रियांमध्ये तो जणू काही राहत होता. जीव मात्र काम रडवतो, त्यात काही वाद नाहीये. विचार करून पाहिजे या गोष्टीचा. विचार करायच्या नंतर की हे बरोबर आहे की नाही. श्रीराम कामांत होत नाही. ईश्वर सोडून बाकी सारे काममय समजावे. ईश्वर ज्याचे आपले म्हणतात तो कामांत होत नाही. म्हणजे त्याची कृपा असेल तर म्हणजे आहे ते काय होईल तर म्हणजे तो सुद्धा तरून जाईल. त्याची कृपा असेल तर मग त्याचं मन काय होईल तर पवित्र राहील. म्हणून संगत जी आहे ती महत्वाची आहे. कामी बरोबर कामी व्हाल आणि सत्संगाबरोबर सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहितत्व, निर्मोहितत्वे निश्चलितत्व आणि निश्चलितत्वे जीवनमुक्ती. म्हणून संगत पण महत्वाची हवी. आणि हे सारे जग काममय जरी असेल तरी पण जगाशी वैर करू नका. रामायण आम्हाला हे नाही शिकवते की तुम्ही जगाशी वैर करा कारण जग जे आहे काममय म्हणून. पण रामायण सांगतो तुम्ही समजून राहा जगामध्ये, ज्ञानी बनून त्या ठिकाणी राहा असं ते आपल्याला सांगतात. आणि सुंदरकांड हे पुढचं सुंदरकांड जे आहे ते सांगतं की ज्याचं जीवन सुंदर आहे. जीवन सुंदर केव्हा होतं म्हणजे जो निष्काम असतो, जो परोपकार करतो त्याचं जीवन सुंदर असतं. जो भगवंताच्या अनुसंधानात आहे त्याचं जीवन सुंदर असतं. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी विचार करा की आज माझ्या हातून असं काही घडलं का की ज्याला मी असं जीवन सुंदर म्हणू शकेन, जीवन राममय म्हणू शकेन. आतून जर उत्तर आलं नाही तर समजा की मी जगलोच नाही, आज मी मेलो, असं ते डोंगरे महाराजांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, हे सर्व जे आहे ते डोंगरे महाराजांचं आहे, माझ्याकडनं जोडलेलं नाहीये. त्या ठिकाणी जो इंद्रिय भोगासाठी जगतो, जो स्वतःसाठी जगतो त्याला जगणे म्हणत नाही. अध्यात्म त्याला जगणे म्हणत नाही. अध्यात्म त्याला मरणच म्हणतो की ते मरणासन्नच अवस्था आहे एक प्रकार. तो म्हणे कुटुंबासाठी जगणं म्हणे तो पशुधर्म आहे. वाल्या कोळीचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्याकरता फक्त जीवन आहे कुटुंबाकरता असं नाही. कावळा सुद्धा म्हणे जो आहे तो जेव्हा काहीतरी त्याला भोजन मिळतो तो कावकाकडून सर्व आपल्या जमातीला बोलवतो, तर ते सुद्धा पशुधर्मच झाला एक प्रकारे. तर परोपकारासाठी जगणे, परमेश्वरासाठी जगणे, सुंदरेकिनी सुंदरम, हनुमंतांच्या सुंदर कथा सुंदरकांडामध्ये आहे. हनुमंताच्या सुंदर कथा सुंदरकांडामध्ये आहे की समुद्र उल्लंघन केलं. आता समुद्र उल्लंघन केलं म्हणजे काय केलं, आम्हाला का कोणतं समुद्र उलगडायचं आहे, उल्लंघायचं आहे, त्यामुळे आम्हाला भवसागर उल्लंघायचं आहे. तर मग भवसागर जर आम्हाला उल्लंघायचा आहे, समुद्र उल्लंघन करायचंय, तर आम्हाला संसार सागर पार करताना काय त्रास होतो तर म्हणजे हनुमंताला काय त्रास झाला होता तर म्हणजे हनुमंताला सुरसा नदी, सुरसा जी आहे ती राक्षसी
तिने त्रास दिला होता हनुमंताला. मग आम्हाला संसार सागर पार करताना कोण त्रास देतं? तर म्हणे रसस्वादन करणारी जी वासनारूपी जीव आहे ती आम्हाला त्रास देते. म्हणून जसं त्यांनी सुरसेला मारलं तसं आम्ही जे आहे ते ह्या जे आहे त्या वासनेला जे आहे ते मारावं. आणि असं जर केलं तर मग आम्ही संसार सागर पार करू शकू. म्हणजे आमच्या वासनेला मारू शकू, म्हणजे निर्वासन म्हणा. मग आता संसार त्यांनी हनुमंतानी समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये गेला तर काय पाहिलं? तर म्हणजे सीतेचं दर्शन झालं त्यानंतर इव्हेंच्युअली. मग तसंच आम्हाला सुद्धा जे आहे संसार सागर पार केला तर आम्हाला सुद्धा जे आहे ते परमेश्वराचं दर्शन होईल, सीता मातेचं दर्शन होईल, जगज्जनीचं दर्शन होईल. आम्हाला सुद्धा जे आहे ते पराभक्तीचं दर्शन होईल, त्याचा अनुभव त्या ठिकाणी येईल. जसं त्यांनी केलं तसं होईल. लंका शब्द जर उलटा केला तर म्हणे काळ, म्हणजे त्या हनुमंताने काय केलं म्हणजे काळाला सुद्धा मारलं. लंका जशी जिवंत जाळली तर काळाला मारलं असं त्या ठिकाणी लिहिलंय. तर म्हणे हनुमंत जे आहे ते भक्तीचे आचार्य. हनुमंत काय शिकवतात तुम्हाला? ते भक्तीचे आचार्य आहे. म्हणजे देहबुद्ध्या तू दासोहम. त्यांनी असं म्हटलंय हनुमंताच्या बाबतीत की देहानी मी दास आहे, आत्मबुद्ध्या त्वदंशकम. आत्म्याच्या आपलं जीवबुद्ध्या त्वदंशकम. जीवाने मी तुझा अंश आहे, जीवरूपाने मी तुझा अंश आहे, देहरूपाने मी परमेश्वराचा दास, जीवरूपाने मी त्याचा अंश परमेश्वराचा, आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम. जिथे चैतन्य शक्तीचा ज्या ठिकाणी चैतन्यच मी आहे अशा प्रकारचा अनुभव येतो, तिथे दोन नाही, तिथे एकच आहे. मग तो मी एकच आहे. म्हणून सुंदरकांड आम्हाला काय करतो? सुंदरकांड आम्हाला जीवनामध्ये भक्तिमय बनवतो. कारण हनुमंत आचार्य भक्तीचे भक्तिमय बनवतो आणि ही शिकवण देतं अशा प्रकारची. आणि मग युद्धकांड त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राक्षसाचा वश आहे, राक्षसाचा नाश आहे. मग राक्षसाचा वध म्हणजे कामाचा राक्षस, क्रोध राक्षस, लोभ राक्षस, मोह राक्षस, मद राक्षस, मत्सर राक्षस. कित्येकांना असं वाटतं की विकार गेल्यावर भक्ती होईल, पण तसं नाहीये. डोंगरे महाराज म्हणतात या ठिकाणी की दोन्ही हँड इन हँड चालेल. भक्ती आणि ज्ञान बरोबर चालेल. विराग एकीकडे भक्ती ज्ञान वाढेल, एकीकडे वैराग्य. जसं जसं हे भक्ती ज्ञान वाढेल तसं तसं वैराग्य कमी होत जाईल. भक्ती कराल तर हळूहळू विकार कमी होतील. काम, क्रोध, विकार अंतिम क्षणापर्यंत जीवनाच्या जात नाही, अतिशय सूक्ष्म स्वरूपात ते राहतात. सतत भक्ती कराल तर ते हळूहळू संपल्यासारखे तुम्हाला वाटतील. जोपर्यंत भगवंतात आसक्ती वाढणार नाही तोपर्यंत प्रपंचातील आसक्ती कमी होणार नाही. ही काळ्या पथरावरची लकीर आहे असं म्हणतात. कारण वासनेचे 6 दोष हे आसक्तीमुळे निर्माण झालेले. ही आसक्ती आम्हाला अज्ञानामुळे आहे. मग हे अज्ञान जर आमचं दूर झालं मग ती आसक्ती दूर होईल. मग श्रीरामाचे 6 गुण त्या ठिकाणी येतील. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुण वर्ग असती जेथ, म्हणून तो भगवंत. ज्या ठिकाणी हे 6 गुण आहे त्यालाच भगवंत म्हणतात. ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुण बसतील. तर हे सद्गुण येतील, एक एक दोष जातील, पराभक्तीचं दर्शन होईल, वासनेचा नाश होईल, आत्मा रामो विराजतेचा आपल्याला त्या ठिकाणी जो आहे तो काय होईल तर म्हणे अनुभव येईल त्या ठिकाणी. आणि युद्धकांडात राक्षसाचा विनाश झाला की उत्तर जीवन मंगलमय होतं. ते जे उत्तरकांड आहे ते आता आपण पुढे पाहू, कारण की वेळ झालेला आहे. आणि 1-2 मिनिटं आपल्याला जे आहे ते नंदकुमारजी बोलणार आहे. पुढचा कार्यक्रम काय आहे त्यांचा, त्याप्रमाणे तो उत्तरकांडामधून आम्ही काय शिकावं हे आम्ही जे आहे ते पुढच्या वेळेस पाहूया. आता इथे मी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण रामरक्षा पठणाचा उपक्रम सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नाने आपण संपन्न केला आणि बऱ्याच साधकांच्या सूचना होत्या की आपण तशाच पद्धतीने काहीतरी हनुमान जयंती निमित्ताने काही करावं, म्हणून एक विचार पुढे आला आहे. आणि येत्या गुरुवारी म्हणजे एप्रिल 2 तारखेला हनुमान जयंती येते आहे. तर त्या दिवशी आपण मारुती स्तोत्राचं पठण आणि तसेच हनुमान चालिसा पठण असा उपक्रम करायचा आपला संकल्प असेल. आणि मारुती स्तोत्राबद्दल सलीलजी थोडंसं अगोदर त्याच्याबद्दल थोडीशी प्रस्तावना देतील आणि हनुमान चालिसाबद्दल पण डॉक्टर साहेब थोडंसं बोलतील त्याच्याबद्दल, कारण ही सूचना आपल्याकडे महाराष्ट्र मंडळामधून पण आली होती की आपण जे आता काही उपक्रम करतो तर त्याच्याबद्दल थोडंसं अर्थासहित जर ते कळालं तर ते थोडंसं चांगलंच राहील. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जर नवीन पिढीचा म्हणजे मुलांचा वगैरे सहभाग असेल
तर ते एक चांगलीच गोष्ट असेल. तर त्या पद्धतीचं आपण एक कम्युनिकेशन किंवा नोटिफिकेशन म्हणा की आपण ते पाठवू आपल्या ग्रुपमध्ये, आणि कुणाला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल, आणि मुख्य म्हणजे आपल्याला वेळेचं बंधच असेलच, त्यामुळे आपल्याला तो कमीत कमी वेळामध्ये कसं करता येईल, कारण लोकांना जास्त वेळ आपण ठेवणं योग्य राहणार नाही. तर तशा पद्धतीचं आपण एक नोटिफिकेशन आज पाठवूच, आणि त्या पद्धतीनं आपल्याला कुणाला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल, मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा, तर त्या पद्धतीनं आपली नावं द्यावीत. उपक्रम थोडासा अशा पद्धतीनं असेल. आपण त्या निमित्ताने एक गणपती चतुर्थीचं एक आवर्तन करू. त्याच्यानंतर सलीलजी मारुती स्तोत्राबद्दल थोडी प्रस्तावना सांगतील आणि एक आवर्तन करतील मारुती स्तोत्राचं. त्याच्यानंतर एक साधारणतः 5 आवर्तन आपण मारुती स्तोत्राचे घेऊ. त्याच्यानंतर डॉक्टर साहेब हनुमान चालिसाबद्दल माहिती देतील, आणि एक 5 आवर्तन आपण हनुमान चालिसाचे घेऊ. आणि मग शेवटी समर्थांनी जी आरती रचली मारुती रायाची 17 उड्डाणे, त्यांनी आपण त्या कार्यक्रमाची सांगता करू. एवढीच सूचना आपल्या सर्वांना द्यायची होती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मशतक म्हणूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम् न च शो जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्द शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोह मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव चिदानन्दरूप सोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति
शांति। हरि ओम।